टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 100 दिवसांच्या कार्यक्रमाचं मार्कलिस्ट जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये ग्रामविकास खातं जे आहे ते 4थ्या नंबरला असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सर आहेत। सर, खरं तर 4था नंबर आलेला आहे, अभिनंदन तुमचं। आज राज्यभरातल्या शाळांमध्ये देखील मार्कलिस्ट जाहीर झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, आपल्या खात्याचं देखील 4था नंबर आलेला आहे, कसं पाहताय? नाही, मुळातच हा 100 दिवसाचा प्रोग्राम हा आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आणि माझ्या ग्रामविकास खात्यासाठीच नव्हतं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक खात्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांच्या समोर होतं। मुख्यमंत्री मोदयांनी 100 दिवसामध्ये प्रत्येक खातं काय काम करेल अशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या आणि ते करून घेण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले। वास्तविक पाहता या ठिकाणी ग्रामविकास खात्याचं अभिनंदन किंवा कुठल्या खात्याचं अभिनंदन करण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदयांचं अभिनंदन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे। कारण असा एक मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये काम करतो की जो प्रत्येक विभागाला 100 दिवसामध्ये तुम्ही काय काम केलं पाहिजे याचं टार्गेट देतो आणि ते टार्गेट पूर्ण होतं आहे का नाही याच्यासाठी 2-2, 3-3 वेळा आढावा घेतात मुख्यमंत्री महोदय। आणि आपण बघितलं असेल की 100 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयाने जे काम करून घेतलं आहे त्यासाठी मुळात त्यांचं पहिलं कौतुक या निमित्तानं केलं पाहिजे। आणि ग्रामविकास खात्याचं किंवा महिला बाल विकास खातं, बालकल्याण विभाग असेल, कृषी असेल, या सगळ्याच खात्यांनी खूप चांगलं काम केलेलं असेल, परंतु हे सगळं होत असताना ग्रामविकास खात्यानं खूप चांगलं काम केलं। खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 20 लाख घरं 45 दिवसात त्याची मान्यता देणं, 10 लाख घरांचा पहिला हप्ताही देणं आणि त्यानं तातडीनं कामही चालू करणं आणि आजपर्यंत आपण काढलं तर 46,000 घरं पूर्णही करून घेणं, एक खूप मोठं टार्गेट आमच्यासमोर होतं। ते टार्गेट आम्ही कंप्लीट केलं असेल आणि त्यासोबत जी गोष्ट सांगितली होती आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसामध्ये हे करा, त्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आमचं ई-ऑफिस मंत्रालयाचं झालं असेल, जिल्हा परिषद झालं असेल, आता BDO स्तरावरचं आमची ती भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललो आहे। तीर्थक्षेत्र पर्यटनचा विकासाच्या संदर्भात आम्हाला काही उद्दिष्ट दिलेली होती, त्या समाज असेल, बंजारा समाजाच्या बाबतीतला विकास, तीर्थक्षेत्राचा विकास करत असताना त्या ठिकाणी किती कोटी निधी खर्च झाला पाहिजे याचं टार्गेट आम्हाला दिलेलं असेल। अशा अनेक गोष्टी आम्हाला दिलेल्या, जवळजवळ मला वाटतं प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली। एखादी गोष्ट राहिली आमच्याकडून की जे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढी संदर्भात आम्ही काय प्रयत्न करणार असा मुख्यमंत्री महोदयांनी दिला होता आणि त्याच्यासाठी उत्पन्नवाढीच्या अनुषंगानं, कर प्रणाली दुरुस्तीच्या अनुषंगानं एक मुद्दा होता, तो खरा वास्तविक पाहता आमचा राहून गेला आणि त्यामुळेच मला वाटतं आम्ही मागं पडलो असावं। परंतु ग्रामपंचायत वाढीसंदर्भात, उत्पन्नवाढी संदर्भातही आपण टप्प्याटप्प्यानं प्रयत्न करून मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असणारं काम 100% आम्ही करू। पण मी पुन्हा एकदा ग्रामविकास खात्याचा माझे राज्यमंत्री असतील, आमचे सचिव असतील, आमचे सगळे COs असतील, BDOs असतील, आमचे सगळे PD असतील किंवा ग्रामसेवकपासून सगळे कर्मचारी बांधव असतील, या सगळ्यांनी प्रचंड मेहनत करून ग्रामविकास खात्याला ही उंची मिळवून दिलेली आहे। यासाठी मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन। पण अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचंच अभिनंदन करेन। कारण शेवटी हे जे यश आहे महाराष्ट्राच्या विकासाचं, सरकार आल्यापासून 100 दिवसातलं यश आहे, त्याचं 100% क्रेडिट हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना जातं। आणि 100 दिवसाचा प्रोग्राम राबवून जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे, त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन। खरं तर ग्रामविकास खातं हे सरकारबद्दलची प्रतिमा सुधारवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी दोन्हीलाही कारणीभूत ठरू शकतं। मोठं काम तुम्ही केलं असं सांगताय, तर कशा पद्धतीनं पुढचं टार्गेट असणार आहे आणि कोणत्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत, काय कारण? नाही, ग्रामविकास हे खूप व्याप्ती असणारं खातं आहे। कदाचित हे नंबरिंग जेव्हा कॅल्क्युलेट होतं तेव्हा ग्रामविकास खात्याचा जो विस्तार आहे, गावागावात, खेड्यापासून, ग्रामपंचायतीपासून, वाड्यावस्तीपासून हे ग्रामविकास खातं काम करत असतं। त्यामुळं प्रचंड मोठी आव्हानं आमच्यासमोर तर आहेतच। खास करून 20च्या 20 लाख घरकुलं पूर्ण करून घेणं आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे। त्याच अनुषंगानं ग्रामपंचायतीपर्यंत ई-ऑफिसची प्रणाली राबवणं आमच्यासमोर आहे। ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवत असताना पंचायत समिती, जिल्हा परिषद सक्षम करणं हाही विषय आहे। त्या अनुषंगिक असणारे गावखेड्याला जोडणारे आमचे रस्ते असतील, प्रधानमंत्री सडक योजना असेल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, ती असेल। आणि भविष्यात आम्ही जे ग्रामविकास खात्याचा चेहरा म्हणून आम्ही जी योजना घेऊन येतो आहे आता आपल्या महाराष्ट्राच्या समोर,
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही एक स्पर्धात्मक योजना, जसा 100 दिवसाची स्पर्धा विभागामध्ये लावली होती तशी स्पर्धा आम्ही गावागावामध्ये लावतो आहे की 100% शासकीय योजना राबवणारं गाव, 100% स्मशानभूमी, 100% बेस्ट स्मशानभूमी असेल, बेस्ट ग्रामपंचायत, बेस्ट शाळा, बेस्ट अंगणवाडी, बेस्ट तलाठी कार्यालय, गावातले रस्ते बेस्ट असतील, गावातल्या गटर व्यवस्था बेस्ट असेल आणि अशी स्पर्धा आपण लावून जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशनची जशी स्पर्धा होती त्या धर्तीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना अशी एक स्पर्धात्मक विकासाचं संकल्पना आम्ही मांडलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला अनुमती आम्हाला दिलेली आहे. झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्याला मान्यता सभागृहानंही दिलेली आहे आणि त्याचं एक योजनेचं डिझाईन आम्ही तयार केलं आणि ती डिझाईन आता आम्ही मंत्रिमंडळापुढे घेऊन जातो आहे आणि येणाऱ्या मोदीजींचा वाढदिवस आहे 17 सप्टेंबरला, त्या दिवशी ती योजना आम्ही लॉन्च करतो आहे आणि येणाऱ्या 90 दिवसामध्ये म्हणजे 100 दिवसामध्ये त्याची स्पर्धात्मक कॉम्पिटिशन आम्ही गावागावामध्ये लावतो आहे. 100 दिवसांचा कार्यक्रम झाला तर पुढचं टार्गेट काय आहे मुख्यमंत्र्यांचं काय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची कार्यशाळा मागच्या 4-5 दिवसापूर्वी घेतली आणि त्या दिवशी 100 दिवसामध्ये केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी आमचं कौतुक केलं. पण तुम्ही ह्या कौतुकात तर राहू नका. 100 दिवसाच्या कामातनं तुम्ही बाहेर पडला असला तरी आता तुम्ही बिनधास्त राहणार नाही. पुढच्या 150 दिवसाचा कार्यक्रम मी तुम्हाला देणार आहे, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आणि आम्हाला नक्की आवडेल असा एक महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारे मुख्यमंत्री आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यांनी विकासाच्या बाबतीतली भूमिका घेतलेली आहे, सुशासनाबाबतीतली भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला अनुषंगून प्रत्येक खात्याला त्यांनी जबाबदारी दिलेली आहे की 100 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे. आता 150 दिवसात काय केलं पाहिजे याची मला वाटतं कदाचित ते घोषणा करतील. त्यामुळं मी नक्की हे काम करायला मला आवडेल. म्हणून मी पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्याला मनापासून सांगेन तर मुख्यमंत्री महोदयांचं या संदर्भात मी कौतुक करत असताना मी खास सांगेन की 100 दिवसाचा प्रोग्राम देणं आणि तो एवढा इफेक्टिव्हली राबवणं हे देशाच्या इतिहासातलं पहिलं मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम आहे. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन. तर हे होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि 4थ्या नंबरला त्यांचं खातं आलेलं आहे. मात्र आगामी काळात आणखी प्रयत्न करेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आपल्याला पाहिलं. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.